गर्मियों का मौसम आते ही हर किसी को इंतजार रहता है रसीले और खुशबूदार हापुस आम का। लेकिन अब नागपुर करों के लिए यह इंतजार और भी खास होने वाला है, क्योंकि भारतीय डाक विभाग अब सिर्फ चिट्ठियां ही नहीं बल्कि हापुस आम की मिठास भी सीधे आपके घर तक पहुंचाने जा रहा है। भारतीय डाक विभाग ने अपने लोकप्रिय मीठे हितों उपक्रम का विस्तार करते हुए नागपुर में हापुस आम की घर पोस्ट सेवा शुरू कर दी है। संतरों के बाद अब इस अनोखी पहल में हापुस आम को भी शामिल किया गया है, जिससे आम प्रेमियों में खुशी की लहर देखने को मिल रही है। इस सेवा के माध्यम से किसानों के बागानों सीधे ग्राहकों तक दर्जेदार और ताजे हापुस आम पहुंचाए जाएंगे। यानी अब बाजारों की भीड़, नकली माल और ज्यादा कीमतों की चिंता खत्म, क्योंकि डाक विभाग भरोसेमंद तरीके से घर बैठे असली हापुस उपलब्ध कराएगा। वहीं इस पहल से किसानों को भी बड़ा फायदा मिलने वाला है। किसानों को उनके उत्पाद का उचित बाजार भाव मिलने और उनकी उपज सीधे ग्राहकों तक पहुंच सकेंगी। डाक विभाग ने ऑर्डर और डिलीवरी की प्रक्रिया को बेहद सरल और सुविधाजनक बनाया है, ताकि ज्यादा से ज्यादा लोग इस सेवा का लाभ उठा सके। नागपुर में इस सेवा का शुभारंभ होने के बाद नागरिकों में खासा उत्साह देखा जा रहा है। गर्मियों में अब हापुस की मिठास और किसानों की मेहनत दोनों सीधे आपके घर तक पहुंचेगी। जनहितार्थ शुरू की गई यह पहल न सिर्फ ग्राहकों को राहत देंगी बल्कि किसानों की आर्थिक मजबूती की भी माध्यम बनेंगी। डाक विभाग ने नागरिकों से इस सुविधा का अधिक से अधिक लाभ उठाने की अपील की है। भारतीय डाक विभागातर्फे जे आहे हापूस आपल्या दारी ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि ती नागपूरमध्ये देखील सुरू झालेली आहे। ही कशी काही योजना आहे आणि जर ग्राहकांना मागवायचं आहे तर कशी याची बुकिंग करू शकतात? नागपूर टपाल विभागाद्वारे एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे, ज्याच्याद्वारे आपले जे ग्राहक असतील नागपूरमध्ये त्यांना हापूस आंब्याची आवश्यकता असेल तर हापूस आपल्या दारी ही नवीन योजना नागपूर टपाल विभागाने सुरू केलेली आहे। या योजनेद्वारे स्वतः रत्नागिरीमध्ये जे आमचे पंजीकृत विक्रेते आहेत, जे शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, त्यांचा हापूस आंबा आम्ही एकदम किफायतशीररित्या नागपूरमध्ये जे ग्राहक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची सेवा देत आहोत। याच्यामध्ये जे जे हापूस आंबा घेऊ इच्छितात, विकत घेऊ इच्छितात, त्यांनी आमचे जे नागपूर जीपीओ मध्ये जाऊन आपली ऑर्डर देऊ शकतात। आम्ही 2 व्हॉट्सअप नंबर सुद्धा दिलेले आहेत। या व्हॉट्सअप नंबरवर सुद्धा ते आपली ऑर्डर देऊ शकतात आणि आमच्या इकडे ते ऑनलाईन पेमेंट करून आम्ही त्यांची ऑर्डर बुक करतो आणि रत्नागिरीतून आम्ही हापूस मागून त्यांच्या घरी पोहोचवतो। जेवढे विक्रेते आहेत ते पंजीकृत, रजिस्टर्ड आणि दर्जेदार उत्पाद देणारे विक्रेते आहेत। काय नेमका या मागचा हेतू आहे की थेट नाशिकचा आपला कोकणचा हापूस जो आहे तो नागपूरमध्ये येणार आहे? आपल्याला सगळ्यांना माहित असेल की हापूस एक आपला आवडता खाद्यपदार्थ आहे, पण याची सीझनल मध्ये डिमांड असते। एक छोटा कार्यकाळ असतो ज्याच्यामध्ये आपल्याला हा हापूस उपलब्ध असतो। अशा परिस्थितीमध्ये जे छोटे बागायतदार असतात त्यांना बरेच वेळा जे मध्यस्थी असतात त्याच्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो। या व्यतिरिक्त जे खाणारे आहेत, जे ग्राहक आहेत, यांना सुद्धा खूप मोठे किमतीमध्ये हापूस विकत घ्यावा लागतो। तर याच्यामध्ये जे मध्यस्थी आहेत यांना बाजूला करून थेट जे शेतकरी आहेत त्यांच्यापासून ते ग्राहकापर्यंत आम्ही पोहोचवायची सेवा देत आहोत। त्याच्यामुळे जो हापूस आंबा आहे तो खूप किफायतशीररित्या आणि वाजवी दरामध्ये ग्राहकांना भेटेल। या व्यतिरिक्त जे शेतकरी आहेत त्यांना सुद्धा त्यांच्या उत्पादनाचा सर्वाधिक फायदा होईल आणि चांगली किंमत भेटेल, याच्यासाठी आमचा हा उपक्रम आहे। आपण बघितलं की कोकणातले हापूस जे आहे ते नागपूरकरांना किंवा संपूर्ण महाराष्ट्रात प्रिय आहे, तसंच नागपूरची संत्री आणि नाशिकची द्राक्ष देखील आहे। यासाठी काही तुमचा उपक्रम असणार आहे का अशाच प्रकारे? आता जो पुढचा सीझन येणार आहे याच्यामध्ये आम्ही नागपूर संत्री, नाशिकचे द्राक्ष, या व्यतिरिक्त जे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट आहे किंवा जे विशिष्ट प्रोडक्ट आहेत ज्यांना जॉग्राफिकल इंडिकेशन, जे GI टॅग आहेत, या सगळे जे ॲग्रो प्रोडक्ट्स आहेत, जे शेती आधारित माल आहे, याचे वितरणसाठी आम्ही विशेष योजना राबवणार आहोत। माझं आव्हान आहे जे विशेष कोऑपरेटिव्ह आहेत, शेतकऱ्यांचे संघ आहेत, शेतकऱ्यांचे जे आमच्याकडे पंजीकृत होऊ शकतात, त्यांनी आमच्यासाठी आमच्याबरोबर काम करावं। त्यांचे जिथे पूर्ण भारतामध्ये जिथे त्यांचं बाजारपेठ असेल तिथपर्यंत आम्ही किफायतशीररित्या त्यांचा माल पोहोचवण्यासाठी निश्चित मदत करू। मला अपेक्षा आहे की पुढे भविष्यात सुद्धा जे शेतकरी असतील, जे त्याचे संघ असतील, विक्री संघ असतील, त्यांनी आमच्याबरोबर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ सुद्धा याच्यावर विचार करावा की आपण याच्यामध्ये कसं काम करू शकतो। सर, आपण बघितलं की आपण नागपूरमध्ये तर देतच आहात, नागपूर ग्रामीणच्या लोकांना जर पाहिजे असलं
तर काय हा कोकणचा हापूस त्यांच्या पण दारापर्यंत पोहोचू शकतो का आणि कसा काय रिस्पॉन्स आपल्याला मिळतो आहे? ही योजना आम्ही मागच्या आठवड्यात सुरू केली होती. 100च्या वर ऑर्डर्स आता आमच्याकडे आहेत. पायलट म्हणून आम्ही ह्या नागपूर शहरासाठी मर्यादित ठेवत आहोत. पण जर का आम्हाला बाकी भागातून पण सुद्धा ऑर्डर येत असतील तर निश्चित आम्ही ही सेवा पूर्ण नागपूर विभागामध्ये सुरू करणार आहोत. ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट. निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।